नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रिएट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो फायनली जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आपलं दिवाळी कलेक्शन स्टार्ट झालेलं आहे। दिवाळीचे रिलेटेड जेवढे पण प्रॉडक्ट्स आहेत त्यांचं सगळ्यांचं कलेक्शन हळूहळू मी अपलोड करणार आहे। काल एक पोस्ट घातलेली होती इंस्टाग्रामवर आणि आपल्या यूट्यूब कम्युनिटी पोस्टला पण पोस्ट केलेली आहे। तर आधी तर जे वोटिंग होतं ते कुर्ता सेटसाठी खूप जास्त होतं, नंतर पार्टी वेअर साडीसाठी होतं। सो बॅक टू बॅक सगळे हॉल मी अपलोड करेन। आजचं जे हॉल आहे ते कुर्ता सेटला घेऊन आहे। थोडं खूप हेवी नाही म्हणता येणार, मी प्रॉपर अनारकलीचं एक हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। सो जो प्रॉपर फेस्टिवलसाठी अगदी बेस्ट आउटफिट आहे त्यामध्ये, आणि आज थोडंसं त्यापेक्षा कमी रेंजचे आणि थोडं कमी हेवी असलेले कुर्ते सेट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार। कमी पार्सल आहेत पण सगळे सेट आहेत ते अगदी व्यवस्थित आहेत। काही प्रयत्न करेन मी यामध्ये पुन्हा इन्क्लूड मला जर करता आले तर कंटिन्यूशनमध्ये। सो आता जेवढे आहेत माझ्याकडे रिसीव झालेले तेवढे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते। चला, या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जर काही प्रॉब्लेम असलं, काही विचारायचं असलं किंवा नेक्स्ट हॉल व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गोष्टीचा हवा आहे, कुठल्या प्रॉडक्टचा हवा आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि फ्रेंडसोबत शेअर करा। मधलं पहिलं सेट आहे, या पद्धतीचं कॉटन सेट मला रिसीव झालेला आहे। अशा पद्धतीचं थोडं काय म्हणू सिमेंट कलर आहे, इंग्लिश कलर आहे, त्यामध्ये हायलाईट करण्यासाठी अशा पद्धतीचे रेड फ्लॉवर्स दिलेले आहेत आणि यामध्ये थोडं कॉन्ट्रास्टमध्ये ओढणी दिलेली आहे। पूर्ण प्रॉपर कॉटनचा सेट आहे, त्यामुळे एकदा वॉश केल्यानंतर याला प्रॉपर प्रेसची गरज। कमीत कमी डिझाईनमध्ये असलेलं कॉटन सेट मला रिसीव झालेला आहे। मधात छान बुट्टे दिलेले आहेत असे रेड कलरचे फ्लॉवरमध्ये, जेणेकरून कुर्तीला थोडंसं एखादा हायलाईट पॉईंट मिळावं। 3/4 स्लीव्स प्रोव्हाइड केलेली आहे। पूर्ण ओव्हरऑल कुर्ती कॉटनमध्ये आहे। स्ट्रेट कुर्ता दिलेला आहे, पूर्ण प्लेन आहे ओव्हरऑल कुर्ता। आणि यामध्ये साईज मी रिसीव केलेला आहे एम साईज। सो यामध्ये जेवढे पण साईज आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून बघायला नक्की मिळेल। कलर्स अवेलेबल आहेत। हा थोडं इंग्लिश कलरमध्ये आहे, यातलं दुसरं जे कलर आहे ते प्रॉपर येलो कलरचा कुर्ता दिलेला आहे आणि त्यावर मे बी याच कलरची ओढणी दिलेली आहे। सो अशा पद्धतीचा तो पण कलर खूप सुंदर वाटतं, एकदा नक्की चेकआउट करून बघा। कुणाला जर डार्क कलरमध्ये पिकअप करायचं असेल तर तो कलर तुम्ही नक्की चूज करू शकता। तो कलर मी जास्त रिकमेंड करेन जर ज्यांना डार्क कलर घालायला आवडतात। आणि यामध्ये पॅन्ट प्रोव्हाइड केलेला आहे अशा पद्धतीचं, दोन्ही साईडला इलास्टिक प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये कुठलंही पॉकेट दिलेलं नाही आहे। कॉटनचं पूर्ण पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट दिलेलं आहे व्यवस्थित। कापडची क्वालिटी खूप छान आहे। नियर अबाउट 630च्या अंडरचा हा कुर्ता सेट आहे। सो तुम्ही जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा। डेली वेअरला सुद्धा आपण यूज करू शकतो, ऑफिस वेअरसाठी पण यूज करू शकतो, एवढं कम्फर्टेबल पीस आहे। आणि कॉटन असल्यामुळे दिवसभर आपण कम्फर्टेबली घालून राहू शकतो। अशा पद्धतीचं वॉशेबल आहे, मशीन वॉश आहे आणि पण आयरन करायची गरज आहे, कारण कॉटन असल्यामुळे त्यांना घड्या पडण्याचे किंवा फोल्डिंग्स पडण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। यामध्ये अशा पद्धतीची ओढणी दिलेली आहे कॉटनची पूर्ण। या पद्धतीची छान कॉटनची ओढणी दिलेली आहे, पूर्ण फ्लॉवर प्रिंट केलेली आहे ओव्हरऑल कुर्तीला। कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे। जरी कुर्ता असं वाटत असेल कलर डल वाटत असेल, पण यावर प्रॉपर जर डार्क कलरची ओढणी वेअर केलं तर खूप छान त्याचं ओव्हरऑल जे लुक आहे खूप व्यवस्थित दिसेल। सो यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहेत। नेक्स्ट कलर तुम्ही जाऊन खाली दिलेल्या लिंकमधून चेक करू शकता। हे थोडंसं कमी हेवी होतं, एकदम सिंपल म्हणू शकतो आपण, डेली वेअर घालू शकतो। बाकी जे 2 आहेत थोडे हेवीमध्ये आहेत, जे ऑफिस वेअरही एखादा फंक्शन असलं तरी आपण घालू शकतो, किंवा घरी आता जसं लाईक भाऊबीज आहे तिथे पण आपण वेअर करू शकतो। या पद्धतीचं कुर्ता मला रिसीव झालेला आहे बॉटल ग्रीनमध्ये, पण थोडा शेड मला वेगळं वाटतं। बॉटल ग्रीन म्हटलं की खूप डार्क असतं, खूप डार्क ग्रीनमध्ये असतं, थोडं वेगळं वाटतंय। मेहंदी कलरही वाटत नाही आहे, डार्क बॉटल ग्रीनमध्येच एखादा कलर थोडंसं शेड चेंज वाटत आहे। छान वर्क केलेलं आहे ओव्हरऑल कुर्तामध्ये। या पद्धतीचं जरीचं वर्क केलेलं आहे आणि
थोडंसं गोल्डन व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. हे आहे J&J फॅशनेबल ब्रँडचं आणि यामध्ये मी M साईज मागवलेला आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचं पॅन्ट रिशू झालेला आहे. नॉर्मल साईडला इलास्टिक दिलेली आहे. नॉर्मल स्ट्रेट पॅन्ट आहे. यामध्ये यासोबत पण कुठलाच पॉकेट रिशू झालेला नाही. विदाऊट पॉकेट पॅन्ट रिशू झालेला आहे. थोडं काय म्हणू शकतो, एक सिल्कचा जो कापड असतो पण कॉटन सिल्क मिक्स म्हणू शकतो त्या पद्धतीचं कापड आहे. छान इनर प्रोव्हाइड केलेली आहे कुर्ताला, त्यामुळे कुठेही इचिंग होणार नाही किंवा या ठिकाणावरून छान एक इनर प्रोव्हाइड केलं आहे. थोडं कमी प्रोव्हाइड केलेला, ओव्हरऑल कुर्ताला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. विदाऊट इनर पण आपण एक्स्ट्रा इनरची गरज नाही आहे कुर्ताला, कारण कुठले ट्रान्सपरंट नाही आहे. खूप खालच्या साईडला छान असे सेम मॅचिंग असे बुट्टे दिलेले आहेत खालपर्यंत आणि याचं बॅक साईड पूर्ण प्लेन दिलेलं आहे. अशा पद्धतीचं राऊंड नेक दिलेलं आहे. समोरच्या साईडने थोडंसं कट नेक दिलेलं आहे. 3/4 स्लीव्स दिलेले आहे. यामध्ये लेस प्रोव्हाइड केलेली आहे. ओव्हरऑल कुर्ताचं जे लुक आहे खूप व्यवस्थित आहे. कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. फेस्टिव्ह वेअर आहे. कुठल्याही फेस्टिवलमध्ये आपण वेअर करू शकतो किंवा लाईक भाऊबीज येत आहे, आता दसरा येत आहे. मे बी हा व्हिडिओ दसऱ्याच्या नंतर पोस्ट आहे, तर दिवाळीमध्ये तुम्हाला उपयोगात येऊ शकतं. आणि कुर्ताला हायलाईट करण्यासाठी या पद्धतीची ओढणी दिलेली आहे. थोडंसं बनारसीमध्ये याला क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे, पण बनारसीमध्ये ओढणी नाही, म्हणजे कापड जो आहे तो बनारसीमध्ये नाही आहे. नॉर्मल कापडवर बनारसी प्रिंट क्रिएट केली आहे या पद्धतीची. आणि मधामध्ये पूर्ण ओढणीला बुट्टे दिलेले आहेत. सो अशा पद्धतीचं दोन्ही साईडला काठपदरचं वर्क दिलेलं आहे ओढणीच्या दोन्ही काठावर. या कुर्तीचं जे कापड येतो ते आहे विस्कॉस चंदेरीमध्ये आणि यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहे. हा एक आहे तो आहे बॉटल ग्रीन आणि दुसरं जे आहे प्रॉपर असं थोडंसं मरून रेडिश कलरमध्ये आहे. तो पण कलर खूप छान आहे. दोन्ही कलर व्यवस्थित दिलेले आहे. डार्क कलरमध्ये दोन्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. तर यामध्ये कुठलेही इंग्लिश कलर नाही, दोन्ही जे आहेत व्यवस्थित डार्क कलरमध्ये आहेत. आजचं शो टॉपर कुर्ता सेट म्हणू शकतो आणि प्रॉपर एक बुटीक सेट असलेला एक हा ड्रेस आहे. सो अशा पद्धतीचा हा कुर्ता आहे. या पद्धतीचा कुर्ता रिसीव झालेला आहे मला. यामध्ये कुठली ब्रँड दिलेली नाही ॲक्च्युली. M साईजमध्ये पण कुर्ताची क्वालिटी खूप अप्रतिम आहे. मी नक्की रिकमेंड करेन कुठल्याही पार्टीसाठी, कुठली एखादा फंक्शन अटेंड करत आहोत किंवा भाऊबीजसाठी म्हणा किंवा कुठल्या फेस्टिवलसाठी अगदी बेस्ट आहे. चंदेरी सिल्कचं कापड आहे. अशा पद्धतीचं थोडंसं ऑर्गेन्झा पण प्रिंट केलेले आहे, डिजिटल प्रिंट. बॅक साईडने राऊंड नेक दिले आहे, थोडंसं डीप राऊंड नेक दिलेलं आहे. तर एक खूप छान पॉझिटिव्ह पॉईंट आहे, म्हणजे प्रॉपर शिवून घेतलेल्या कुर्ता सेटसारखं सेट आहे. दोन्ही साईडला सारखी डिझाईन दिलेली आहे. हातामध्ये या ठिकाणावरून शेड दिलेला आहे. 2 शेडमध्ये 3/4 स्लीव्स बनवलेली आहे. आतमध्ये इनर प्रोव्हाइड केलेला आहे. इनरची पण क्वालिटी खूप व्यवस्थित आहे. प्रॉपर शॉपमधून घेतलेलं किंवा एखाद्या बुकिंगमधून घेतलेलं हा एक सेट आहे. अशा पद्धतीचे मी नक्की रिकमेंड करेन. यामध्ये फक्त सिंगल कलर अवेलेबल आहे. या एकच कलर अवेलेबल आहे. त्यासोबत या पद्धतीचं आपलं पॅन्ट रिसीव झालेलं आहे. फ्रंट साईडने असं बेल्ट दिलेला आहे आणि बॅक साईडने इलास्टिक दिलेली आहे. यामध्ये कुठलंच पॉकेट रिसीव झालेला नाही आहे. स्ट्रेट पॅन्ट अशा पद्धतीचं स्ट्रेट पॅन्ट दिलेलं आहे आणि छान ऑर्गेन्झाची ओढणी दिलेली आहे. खूप छान पीस आहे. लिटरली खूप सुंदर उठावदार असं पीस आहे. पूर्ण कुर्ताला जी प्रिंट दिलेली आहे तीच प्रिंट ओढणीवर दिलेली. सो हे होतं आजचं आपलं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. लिंक सगळ्यांची खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेकआउट करून बघा. थँक्यू सो मच.